नमो नमः सर्वेभ्य. अ, या चलचित्राच्या सिरीजमध्ये दोनच भाग आहेत. याचा दुसरा भाग आपण आता आज पब्लिश करतो आहोत. या चलचित्र सिरीजमध्ये कोविद पुस्तकाच्या संस्कृत भारतीच्या कोविद पुस्तकाच्या सुक्तींचा अर्थ आपण घेत आहोत किंवा अनुवाद आपण करतो आहोत, समजून घेतो आहोत. कोविद पुस्तकाच्या सुक्तींचा पहिल्या पहिल्या अध्याय ते 5व्या अध्यायापर्यंत सुक्ती आपण मागच्या चलचित्रामध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघितल्या होत्या. आज आपण 6व्या ते 10व्या पर्यंत आपण आज बघणार आहोत. ओके. सो शेअर करते. स्लाइड PDF शेअर करते. आपत्का सुक्ती आहे, 6व्या अध्यायाची सुक्ती आहे. पृष्ठ क्रमांक अस्ति 1 ही षष्ठ पाठ तस्य सुक्ती अस्ति. थोडंसं वर घेऊया. हा, तस्य सुक्ती अस्ति आपत्काले च संप्राप्ते यन्मित्रं मित्रमेव तत्. हं? आपत्काले च संप्राप्ते. सती सप्तमी आहे. यन्मित्रम मध्ये यत योग मित्रम. तकारस्य नकारः अभवत अनुनासिक संधी आहे. कारण पुढे म हा अनुनासिक वर्ण आहे म्हणून तकाराचा यत योग मित्रम असा संधी आहे. तो तकारस्य नकारः अभवत अनुनासिक संधी भूत्वा मित्रम एव. वर्णमेलन संहिता अस्ति. आपत्काले च संप्राप्ते यत मित्रम मित्रम एव तत्. आता मित्रम माहिती सगळ्यांना नपुंसकलिंगी पदम असती. अतः यत मित्रम तत् मित्रम असं म्हटलेलं आहे. आपत्कालेच्या संप्राप्ती म्हणजे आपत्काल आल्यावर. सती सप्तमीचा प्रयोग आहे. आपत्काल म्हणजे संकटकाल. संकट आल्यानंतर या संकटाची प्राप्ती झाल्यानंतर या झालेली असताना यन मित्रम म्हणजे जो मित्र सदृश्य बिहेवियर करतो किंवा मित्र सदृश्य त्याचं वागणं असतं. तत् मित्रम एव तोच फक्त मित्र असतो. म्हणजे जनरली आपल्याकडे भरपूर मित्र असे संबोधन करणारी बरीच माणसं असू शकतात. परंतु जो संकटकाली आपल्याला मदत करतो तो मित्र हा खरा मित्र असतो किंवा तो एकमेव तोच एक मित्र मित्र च असतो. मित्रम एव म्हटले मित्र च असतो. यह कष्टकाले सहाय्यम करोति सह एव सुहृत. सुहृत म्हणजे मित्र. जो कष्टकालामध्ये सहाय्य करतो तो सुहृद किंवा स्वतःच्या हृदयाच्या जवळ आहे म्हणजे तो मित्र आहे. संकटपाले अपि अस्माभिः सह वर्तते सह सन्मित्रः इति महाभारते लिखितम्. म्हणजे संकट काळामध्ये आपल्यासह किंवा आपल्याबरोबर जो राहतो तो सन्मित्र आहे असं महाभारतामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे संकटकाळी जो संकटकाळ आलेले असताना प्राप्त झालेले असताना जो मित्रवत बिहेवियर किंवा मित्रवत वागणूक आपल्याला देतो तोच मित्र आहे. तो मित्र आहे मित्रच आहे किंवा तोच खरा मित्र आहे. पुढे बघूया आपण. सप्तम पाठाची सुक्ती आहे. हा, यद आचरति यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तत् तत्तदेवेतरो जनः. आता इथे संधी आहेत. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः. आता इथे संधी आहे यद यद. किंवा यत यत अशी संधी आहे तिथे. यत योग यत. इथे तकारस्य दकारः भवति जष्ट्व भूत्वा. अनन्तरं पुनः यत् योग आचरति पुनः तकारस्य दकारः भवति जश्व भवति. तत्र यत् यत् आचरति श्रेष्ठः तत् तत्. तत् योग तत् आहे म्हणून म्हणजे पुढे तिथे फक्त जोडाक्षर झालेलं आहे. तत् तत् कारण पुढे त हे कर्कश वर्ण नाही, कर्कश आहे, व्यंजन आहे म्हणून तिथे काही जष्ट्व झालेलं नाही. तत् परंतु पुढचा जो तत् तत् दोन तत् आहेत तत् येथे त्यामुळे तत् इव तत् योग इव म्हणून त्याचा तकाराचा द झालेला आहे. हा तत् तत् हा क्षम्यता. तत् तत् एव इव नाहीये एव आहे त्यामुळे तकाराचा दकार झाला आणि त्याला एव असं झालेलं आहे. त्यामुळे तत्तत एव आणि एव योग इतर मध्ये गुणसंधी आहे. म्हणून ते वे देवे असं झालेलं आहे. तिथे देव शब्द नाही, तो संधी होऊन आलेला आहे. पुन्हा आपण बघूया. आणि पुढे इतरः जनः मध्ये विसर्गस्य ऊत्व अनंतरम गुणसंधी म्हणून ओ झालेला आहे. संधी बघूया पुन्हा. यत यत आचरति श्रेष्ठः
तत् तत् एव इतरः जनः असा संधी विग्रह आहे. आता म्हणजे जे जे आचरण श्रेष्ठ जण करतात, आचरती लटलकार, त्यामुळे जे जे आचरण श्रेष्ठ करतात ते ते इतर जन पण करतात किंवा इतर लोक करतात असा त्याचा अर्थ आहे. उत्तम जनाः यथा कुर्वन्ति, करोती नाहीये तिथे, कुर्वन्ती अपेक्षित आहे, दोष आहे. हां, ह्याच्यात मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की मला हे PDF करण्यासाठी मीना शहा या भगिनी आहेत आमच्या, त्यांनी मला खूप सहाय्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते. अशाच प्रकारे आपण उपक्रम करीत राहून कोविड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढच्याही कोविड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सहाय्यभूत व्हावे असे असा आमचा ह्याच्यामध्ये उद्देश आहे, अन्य कुठलाही उद्देश नाही. सो इथे उत्तमजनाः यथा कुर्वन्ति तान् दृष्ट्वा एव इतरे जनाः अनुसरणं कुर्वन्ति. म्हणजे उत्तमजन श्रेष्ठजन जे आहेत ते जसे करतात त्यांना पाहून इतर सर्व त्यांचं अनुसरण करतात. यत् यत् श्रेष्ठ जनाः आचरणं करोति तत्तत् अन्य जनाः अनुसरन्ति. म्हणजे जसे श्रेष्ठ लोक ज्या ज्या प्रकारचं वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वागतात त्याचं अनुसरण किंवा तेच पाहून इतर सर्व तशा प्रकारे वागत असतात. आता 8वा अध्याय आहे, 8वी सूक्ती बघूया आपण. निसर्ग हि धीराणां, निसर्ग स हि धीराणां यदा पद्यधिकं दृढाः. संधी बघूया. निसर्ग सह योग हि, विसर्गस्य लोपः भवति, स हि धीराणां यत् आपदी अधिकम. यत् योग आ म्हणून त्याचा तकारस्य तकारः भवति जष्टो भूत्वा, अनंतरम आपदी योग अधिकम तिथे यणसंधी झालेला आहे. त्यामुळे निसर्ग सह हि धीराणाम यत् आपदी अधिकम दृढाः. म्हणजे धीराणाम निसर्ग इत्युक्ते स्वभाव, धीराणाम षष्ठी बहुवचन म्हणजे धैर्यवान लोकांचा किंवा मानवांचा हा स्वभावच असतो. स्वभाव म्हणजे तो एक स्वभावच असतो. काय की यत यत म्हणजे जे आपदी अधिकम दृढ, म्हणजे आपदी म्हणजे आपत इति दकारांत स्त्रीलिंगी प्रातिपदिकेचे सप्तमी एकवचन. आपदी म्हणजे संकटामध्ये ते अधिक दृढ होतात. धैर्यशाली मानवाः आपदकाले अधिकम दृढम भवन्ति. म्हणजे धैर्यवान लोक असतात ते संकटकालामध्ये आपत्कालामध्ये अधिक स्ट्रॉंग किंवा अधिक दृढ होतात. आपदी धैर्यधराः अधिकम धैर्यं धारयति इति तेषां स्वभावः एव. म्हणजे संकट काळामध्ये धैर्यधर जे असतात ते अधिक धैर्य धारण करतात, अधिक धीर ते सोडत नाहीत, हा त्यांचा स्वभावच असतो. ओके, ती सोप्या सोप्या सुक्ती आहेत ह्या. पुढची सुक्ती आहे उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमम साधयेत, आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. गीतेतला श्लोक आहे. इथे बघूया आपण. उद्धरेत योग आत्मना, दकारस्य दकार भवति जष्ट्वसंधी, अनंतरम आत्मना आत्मानं, इथे सवर्ण दीर्घ संधी आहे. न आत्मानं सवर्ण दीर्घ संधी आहे. आत्मानं अवसाधयेत वर्णमेलन किंवा संहिता आहे. म्हणजे काय की उद्धरेत उत्योग ध्रुव धरती धातू असती, विधिर्लिंग प्रथम पुरुष एकवचन. आत्मना आत्मन नकारांत पुल्लिंग प्रातिपदिकम तस्य तृतीया एकवचनम, आत्मानं द्वितीया एकवचनम. आत्मानं अवसादयेत पुन्हा विधिर्लिंग प्रथम पुरुष एकवचनम अवसादयेत. सिद धातू आहे, अवयोग सिद धातू. सो काय म्हटलंय की आत्मना तृतीया एकवचन, आत्म्यानेच आत्मानं आत्म्याचा उद्धार करावा, उद्धरेत. न आत्मानं अवसादयेत म्हणजे आत्म्याला अवसाद करू नये आत्म्याचा, किंवा आत्म्याचा ऱ्हास करू नये, आत्म्याची अधोगती करू नये असं त्यांना म्हणायचं आहे. स्वस्य अभिवृद्ध्यर्थम स्वयमेव प्रयत्न करणीयम. म्हणजे काय की स्वतःच्या अभिवृद्धीसाठी प्रगतीसाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. स्वस्य हानीही न साधयेत कोपी. कोणत्याही माणसाने स्वतःची हानी किंवा स्वतःचा ऱ्हास होईल अशा कुठल्याही गोष्टी करू नयेत. आत्मना मानवेन आत्मनः एव प्रगती करणीया. म्हणजे स्वतःची प्रगती ही आपण केली पाहिजे.
आत्मनः पतनं न स्वीकरोत मानवः, म्हणजे आत्म्याचं कुठल्याही पद्धतीने पतन होईल किंवा त्याचा ऱ्हास होईल, अशा प्रकारचं कुठलंही वर्तन माणसाने कधीही करू नये. सहस्वस्य मित्रम वा शत्रुः भवेत, हा चरणाचा पुढचा पाद आहे. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः, सुक्ती एवढीच आहे आपल्याला इथे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमव साधयेत. ओके. सो हे सोपं आहे, बऱ्याच लोकांना माहिती पण असतं. पुढचं बघा 10व्या ह्याची सुक्ती. योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये. तेच म्हणतो. 10व्या ह्याची सुक्ती आहे ना. हा, संगम असं तिथे आहे, संग नाहीये, टंकण दोष आहे इथे. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त, थोडासा टंकण दोष आहे. संगम त्यक्त्वात्मशुद्धये. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम, योगिनः हे प्रथमा बहुवचन आहे, कर्म प्रथमा एकवचन आहे, कुर्वन्ति क्रू धातू प्रथम पुरुष बहुवचन, संगम द्वितीया एकवचन, त्यक्त्वा व नाहीये तिथे, त आहे, त्यक्त्वा क्वांत प्रत्यय, त्यक्त्वा योग आत्मशुद्धयेमध्ये सवर्णदुर्घ संधी, आणि आत्मशुद्धये इति आत्मशुद्धी इति ह्रस्वैकारांत स्त्रीलिंगी प्रातिपदिकम तस्य चतुर्थी एकवचन. तो काय म्हणतो आहे की योगिनः, योगिनः म्हणजे योगी लोक, जे योगी जन आहेत सगळे, ते काय करतात, कर्म कुर्वन्ति, ते की कुर्वन्ति, के कुर्वन्ति, योगिनः कुर्वन्ति, किम कुर्वन्ति, कर्म कुर्वन्ति. योगी जन जे आहेत ते कर्म करतात. कसं करतात, कथम करोति, संगम त्यक्त्वा, संग किंवा आसक्तीचा त्याग करून, किमर्थम कर्म कुर्वन्ति, आत्मशुद्धये, आत्मशुद्धीसाठी ते कर्म करतात. म्हणजे योगी जन संग आसक्तीचा त्याग करून आत्मशुद्धीसाठी कर्म करतात. योगिनः कर्म फलाफलस्य आसक्त्या विना केवलम आत्मनः परिशुद्धीं साधयितुं कर्म कुर्वन्ति. योगी जन जे आहेत ते कर्माचं फल अफल किंवा म्हणजे फलाचं कर्माचं यश अपयश याची आसक्ती किंवा याच्याशी संग न ठेवता केवळ आत्म्याची शुद्धी साधण्यासाठी कर्म करतात किंवा कार्य करतात. योगिनः कार्यम कुर्वन्ति संगम त्यक्त्वा, आणि ते पण कसं, आसक्ती विना करतात. ते आसक्ती त्यजन्ति आत्मनः शुद्धीम साधयतुम. ठीक आहे. सो हे आपल्याला इथे समजले आहे. आणि शेवटच्या 11व्या पाठातली पण एक सुत्ती आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणजे हे सोपं आहे, हे बऱ्याच लोकांना माहिती असतं की विद्यते, विद्यते विध धातूचा प्रथम पुरुष एकवचन, नाही ज्ञानेन तृतीया एकवचन, सदृशम सदृशम कृतीला तृतीयाची अपेक्षा असते म्हणून ज्ञान शब्दाची तृतीया झाली आहे. पवित्रम इह मध्ये वर्णमेलन आहे, संहिता असते. इह म्हणजे अत्र पृथ्वीवर, इह न विद्यते, इथे नसतं. काय नसतं, पवित्रम न विद्यते, पवित्र नसतं. कथम पवित्रम नास्ति, ज्ञानेन सदृशम, म्हणजे ज्ञानासारखं पवित्र या पृथ्वीवर किंवा या जगामध्ये अन्य काहीही नाही. ज्ञानतुल्यं पावनं वस्तू अन्यत् किमपि इहलोके नास्ति. इहलोके इथे अपेक्षित आहे शब्द. या पृथ्वी लोकावर, या मृत्यू लोकामध्ये ज्ञानासारखं दुसरी कुठलीही वस्तू शुद्ध पवित्र पावन नाही. विश्वे ज्ञानम एव पवित्रम अन्य वस्तू नास्ति इति भगवद्गीता कथयति. विश्वामध्ये किंवा या जगामध्ये ज्ञान हीच एक पवित्र वस्तू आहे, अन्य नाही, असं भगवद्गीता म्हणते. अशा प्रकारे आपण 6 ते 11 या पाठांचे आपण सुक्तीचा उहापोह किंवा सुक्तीचं स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल आणि प्रत्येक कोविडच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास पोहोचेल. अशा प्रकारे आपण कोविद पुस्तकाच्या प्रथम पासून एकादश पाठापर्यंत सर्व सुक्तींचं आपण स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. ह्याचे 2च भाग आपण पब्लिश करतो आहोत. सर्वांना सर्वेषां कृते शुभाशयाः. धन्यवाद.